राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवार कोण असेल यावर गेले काही दिवस चर्चा सुरू होती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिकामी झाली होती आणि त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जात होतं। त्याचबरोबर नवनीत राणा यांच्या नावाचीही या दरम्यान चर्चा होती। मात्र रविवारी रात्री मुंबईत पार पडलेल्या एनसीपीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अनपेक्षितपणे राजेंद्र जैन यांचं नाव समोर आलं आणि त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं। मुळात छगन भुजबळांना डावलून राजेंद्र जैन यांना राज्यसभा उमेदवारी का दिली गेली, त्याचं कोणते कारण होते, आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांच्या समोर येत राज्यसभेचे उमेदवार म्हणून राजेंद्र जैन यांच्या नावाची जेव्हा घोषणा केली तेव्हा त्यांच्या सोबत मंत्री छगन भुजबळ हे देखील होते। दरम्यान भुजबळ यांचे नाव अंतिम असल्याच्या चर्चा असताना जैन यांच्या नावाच्या घोषणेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। मात्र जैन यांच्या निवडीमागे 4 मोठी कारणे आहेत, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर यात पहिलं कारण आहे ते म्हणजे भुजबळांचं नाव का मागे पडलं, तर असं म्हटलं जात आहे की छगन भुजबळ यांनी आपण राज्यसभेवर गेलो तर आपला पुतण्या समीर यांना मंत्रिमंडळात घ्यावं अशी अट घातली होती। मात्र हा मुद्दा मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेला तेव्हा त्यांनी दिल्लीत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल असं त्यांना सांगितलं। त्यातच केंद्रातील नेत्यांकडून या अटीला रेड सिग्नल असल्याचं समोर आलं। थोडक्यात काय तर भुजबळांची अट अडचणीची ठरली आणि त्यांचा नंबर गेला। दरम्यान नवनीत राणा यांच्या देखील नावाची चर्चा होती बरं का, त्या देखील राज्यसभा उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याच्या दिसल्या। मात्र नवनीत राणांचा प्रयत्न का फसला, तर जसं की आपल्याला माहितीये नवनीत राणा या भाजपमध्ये आहेत। मात्र त्यांनी राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडनं प्रयत्न सुरू केले होते। त्यांनी 2 वेळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तर एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती आणि अगदी उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशी सकाळी त्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची त्यांनी भेट घेतली। पण राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्या नावाला विरोध करण्यात आला। पक्षाच्या बाहेरून आलेल्या व्यक्तीला संधी देऊ नये असं त्यांचं मत होतं। नुकतेच पक्षात प्रवेश केलेल्या पुण्यातील व्यावसायिक विक्रम काकडेंना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली होती। त्यानंतर पुन्हा बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली गेली तर कार्यकर्ते नाराज होतील असा मतप्रवाह पक्षात निर्माण झाला। तिसरं कारण म्हटलं जात आहे की प्रफुल्ल पटेलांनी परफेक्ट कार्यक्रम करत सूत्र फिरवले। राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जातात। जैन यांनी पटेल यांचं पीए म्हणून काम करत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती, त्यामुळे त्यांच्या उमेदवारी मागे पटेल हेच असल्याचं सांगितलं जात आहे। मागील काही काळापासून पटेल यांचे पक्षातील महत्त्व कमी होत असल्याच्या चर्चा होत्या। मात्र अजूनही पक्षात आपल्या शब्दाला किंमत आहे असा संदेश पटेलांनी राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळवून देत दिला। त्यांच्याकडून जैन यांच्या नाव पुढे करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। तसं बघायला गेलं तर राजेंद्र जैन हे पक्षासोबत कायम राहिलेले आहेत। पक्ष संघटनेत त्यांना काम करण्याचा अनुभव आहे। बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्यापेक्षा जैन यांना उमेदवारी दिली तर कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल असा तर्क जैन यांच्या उमेदवारीबाबत लावला गेल्याचं बोललं जात आहे। आणि चौथं आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं असलेलं कारण म्हणजे विदर्भाकडे विशेष लक्ष राहील। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर राजेंद्र जैन यांनी 2दा नेतृत्व केलंय। गोंदिया जिल्हा बँकेत मागील 19 वर्षांपासून संचालक असून सलग 2 वेळा अध्यक्ष देखील राजेंद्र जैन राहिलेले आहेत। विदर्भात भाजपची मोठी ताकद आहे, तिथे काँग्रेस त्यांचा मुख्य विरोधक आहे। त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मर्यादित आहे। भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादी शक्तिशाली होती, तिथे देखील आता भाजपने आपली ताकद वाढवली आहे आणि याच पार्श्वभूमीवर विदर्भातील नेत्याला ताकद दिली तर पक्ष संघटना मजबूत होईल असा विचार प्रवाह पुढे आला आणि त्यातून राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला। दुसरीकडे पक्षाकडनं मिळालेल्या या धक्क्यामुळे भुजबळ आता नाराज आहेत का,
तर त्यावर एनसीपी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय की छगन भुजबळ पार्टीचे वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत आणि पार्टी त्यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनात काम करत राहील. पण हे फार डिप्लोमॅटिक बोलणं आहे. एव्हरीवन नोज भुजबळांना मोठा झटका बसलाय. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, छगन भुजबळांना डावलणं एनसीपीला महागात पडेल का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.